राज्यमंत्रीपदाची शपथ घेतल्यानंतर मुरलीधर मोहोळ हे ॲक्शन मोडवर आलेले आहेत। पहिल्याच पावसात पुण्यामध्ये मोठ्या प्रमाणात पाणी साचलं होतं। दरम्यान पावसामुळे निर्माण झालेल्या समस्या सोडवण्यासाठी महापालिका आयुक्तांची बैठक बोलावून तोडगा काढण्यात येईल असं मुरलीधर मोहोळ म्हटले। खासदार नवनियुक्त मंत्री हे दोन्ही जबाबदाऱ्या आता पुण्यात खूप पाऊस होतोय। नाही, मी इथं आल्या दिवसापासून सुद्धा महापालिका आयुक्त असेल, आमची महापालिकेची आपत्ती व्यवस्थापनाची सगळी यंत्रणा असेल, यांच्याशी सातत्यानं संपर्कात आहे। हे जरी चालू असलं तरी सुद्धा शेवटी माझ्या शहराकडे माझं बारीक लक्ष आहे आणि त्यामुळे हे जे काही आता कमी वेळेत जास्त पावसाचा नवीन ट्रेंड सुरू झाला आणि त्याच्यामुळे जून महिन्यामध्ये एकत्रित जो पाऊस पडतो त्याच्या जवळपास पुण्यात एका दिवशी एका तासात तेवढा पाऊस झाला। पण याचा अर्थ असं नाही की म्हणून हे होतं आहे। तर महापालिका प्रशासन गेले 2 वर्ष महापालिकेत प्रशासक काम करत आहे आणि 2 वर्ष मला असं वाटतं की मागे 1 महिन्यापूर्वीसुद्धा मी स्वतः आयुक्तांना भेटलो होतो की नाले सफाईचं काम ज्या पद्धतीनं तुम्ही स्वतः लक्ष घालून केलं पाहिजे, तुम्ही जागेवर गेलं पाहिजे, मी त्यांच्याकडनं अपेक्षा व्यक्त केली होती। आणि आज हे सगळं करत असताना पाऊस खूप झाला, पाणी साठलं, पण एक तर पाणी साठू नये, पाणी जे साठतात असे काही स्पॉट्स जे वर्षानुवर्ष आपण ते स्पॉटची संख्या कमी झाली पाहिजे, ती संख्या एक तर कमी झालेली दिसत नाही। आणि दुसरं, अशा वेळेला आपत्ती व्यवस्थापनाची आमची टीम जी आहे महापालिकेची ती योग्य वेळेला योग्य ठिकाणी पोहोचते की नाही हा एक प्रश्न या निमित्तानं उपस्थित होतो। मी गेल्यानंतर ताबडतोब इथूनही संपर्क झाला, पण गेल्यानंतर ताबडतोब या विषयावरती आयुक्तांबरोबर बैठक होणार आहे आणि या विषयाच्या कायमस्वरूपी याच्यावरती काही ना काही मार्ग काढण्यासाठी गेल्या 5 वर्षात शेकडो कोटी रुपये खर्च झाले, त्या प्रमाणात बऱ्यापैकी कामही झाले, पण पुढच्या काळामध्ये हा कायमस्वरूपी प्रश्न संपला पाहिजे यासाठी काम केलं। नवदिल्लीहून जर्नलिस्ट उमेश सह प्रशांत नामदास, न्यूज 18 लोकमत।